कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कशाला लग्न केलंस ग तू? नाही म्हणजे आता लग्न झालं नसतं तर वस्तीत असतीस ना, दही अंडी फोडत। दही अंडी काय दरवर्षी फोडते मी, पण या वर्षी माझ्या घरात राहून पूजा मांडता आली, करता आली, छान वाटलं। काय म्हणालीस? माझ्या घरात? आई ऐकलंस का? माझ्या घरात म्हणे। बस पुरे आता, आणि तिचंच घर आहे। तुला काही अडचण आहे? नाही भाऊ, मला कशाला काही अडचण असेल, उलट मला वाईट वाटतंय। नाही म्हणजे हिचे सगळे मित्र वाट बघत असतील ना तिकडे वस्तीत, शिवा कुठे आहे, शिवा कुठे आहे म्हणून ओरडत असतील, पण शिवा बसलीये इथे पूजा करत, म्हणून फक्त वाईट वाटलं। कीर्ती वास, शांत आता। वस्तीतली हंडी तर शिवाच फोडणार। शिवा चल जायचं। अरे काय नाही नको, उगाच मॅटर होईल। अगं शिवा, सगळी पूजा तू आपळून केलीस, कोणाची मदत घेतली नाहीस, काही नाही, उगाच चल ना। हे बघ, पण सीताई नाही म्हणाल्या आहेत। आणि मी गँगला शब्द दिलाय, आता आपण जाऊया चल। अरे पण कसं जाणार? तू पूर्वी एक आयडिया केली होतीस, तसंच मी काहीतरी करणार। ऐक ना, पण कोणाला कळलं तर? कोणाला नाही कळणार। शिवा हे बघ, माझं प्रॉमिस आहे, ह्या वर्षीची दही हंडी तूच फोडणार। आशू प्लीज। नाही म्हणजे नाही। ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात। हा मग बस घरात। अरे इतकी वर्ष जाते मी। मग एक वर्ष गेली नाहीस तर काय बिघडतं ग? आशू प्लीज। नाही जायचं आहे, अजिबात नाही। चकुल्या जीजू, अहो आम्हाला वाटलेलं की तुम्ही आमच्या शिवाला आणणारच नाही, पण आणणार किती चांगले। मी आणलंय तिला, पण आता तिला घेऊन जाणार आहे। चल थांब आता एवढं आलोय तर थांबू। याला आधी मला छकुल्या जिजू म्हणायचं नाही, सांग। आशुतोष नाव आहे माझं। सॉरी जीजू, नाही बोलणार आहात। अरे 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 तुम्ही मूर्ख आहात का? त्याला जीजू वगैरे म्हटलेलं आवडत नाही, माहिती आहे ना? तू कशाला जीजू बोलतोय? आपल्या ठरलंय ना, जीजू जीजू बोलायचं नाही। सॉरी जीजू। अरे चकुल्या खूप सॉलिड वाटला मला। शिवा सांग याला या। अरे हो, चिडू नका रे चकुल्या जीजू। तू कुठे होता इतके दिवस? कुठे होतो? हा चिल्लर गँग काय? काय नाही। शिवा आली म्हणजे तुम्ही हंडी फोडणारच असं होत नाही। हा, पण एक लक्षात ठेव, जर शिवा आहे ना तर दुसरं कोणी अंडी फोडणारच नाही। आणि आता हंडी पण फोडणार आणि कल्ला पण करणार। आशूने करेक्ट स्टँड घेतलाय, नाही म्हणजे नाही म्हणतोय तिला वस्तीत जाण्यासाठी। म्हणजे शिवा आता तिची मनमानी नाही करू शकणार। आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दही अंडी फोडायची होती। अरे पण मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत अगं। मग अशी सुद्धा असंच म्हणाला होता। नाही, मी नाही ऐकलं। अरे आशू प्लीज। नाही जायचं आहे, सीताईने सांगितलंय ना की नाही जायचं म्हणजे नाही जायचं। आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दही अंडी फोडायची होती। हे बघ, मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत। हे नाही म्हणाला मग अशी तो। पण मगाशी तो हेच म्हणाला। काहीच होऊ शकत नाही का? आपण जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दही अंडी फोडायची होती। नाही नाही, आपण नाही जाऊ शकत। तीच बोलतात का? म्हणजे
खोलीत आहेत का नाही? नाहीयेत नाहीयेत हो? म्हणजे गेले? काय माहिती. कोण आहे तू? तुझा हितचिंतक, वेलविशर. फॅन 5 वर आहे काय? लावून आलाय काय? हे बघ, त्या शिवानी जर हंडी फोडली नाही तर तू आणि मी दोघेही जाऊया लावायला. काम काय आहे? हे काम आहे. हे, हे. काही झालं तरी शिवाची दहीहंडी फोडायची हौस पूर्ण झाली पाहिजे. एक मिनिट, काय कन्फ्युजन आहे? हं? हे म्हणतायत की शिवाला हंडी पडायला द्यायची नाही, तुम्ही म्हणताय हाऊस पूर्ण करा. हाय काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे? अगदी वरच्या थरावरून खाली पडली तर तर काय, खालच्या जलतील. खालच्यांना अंदाज नाही आला पाहिजे. आणि अंदाजाचं काय करायचं ते तू ठरव. हात पाय गळ्यात आले पाहिजे, कळलं? अरे माझ्या मनातलं काम करायचं आणि त्याची किंमत तुम्ही मोजणार. हे बघ, हातपाय गळ्यात येणं महत्वाचं. म्हणजे आसमान से टपके जमीन पे अपते. कैसे रे कैसे? कामाला लागतो. कामाला लागतो. मोठा गेम आहे, मोठा गेम आहे. यांना कळल गंमत. पण गेम खेळणार कोण? ए वैभव, इकडे. पिंट्याशे, अरे पाया नको पडू रे. बरं आहेस ना? तुला काय सांगतोय ते नीट ऐका. करशील ना एवढं? ए पिंट्या शेट बोलला तर करायचं. करशील ना? हो पिंट्या शेट. अरे छान आहेस. जा. किटू डार्लिंग, आपलं काम झालंय, चल निघूया. मूर्ख आहेस का तू? मला इथे थांबायचंय, काय घडतंय ते बघायचंय. अगं पण आपण इथे थांबलो आणि आपल्याला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. सुहास, ही शिवा कशी आहे हे आपल्याला चांगलं माहिती. किती लोकांना पोरून उरते ती. आणि या वेळेला असं काहीच घडायला नको ना, म्हणून मी इथे थांबणार आहे. अगं पण ते सुहास, दहीहंडी जरी फोडली नाही ना तरी फोटोज काढून ठेवणार आहे मी. पण जे घरी गेल्यावर आई हिला चांगलंच बघेल. किटू डार्लिंग, तू किती हुशार आहे तुला. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.